तर राहुल गांधींची ही पदयात्रा सुरू आहे। नेत्यांसह हजारो कार्यकर्ते या त्यांच्या पदयात्रेत सहभागी झालेले आहेत। मुंबईमध्ये धारावी, बांद्रा ते धारावी अशी ही पदयात्रा आहे आणि एकंदरीतच राहुल गांधींचे प्रयत्न सुरू आहेत मुंबईमध्ये काँग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी। नेत्यांसह हजारो कार्यकर्ते आपण बघतोय या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि ही पदयात्रा झाल्यानंतर, ही रॅली संपल्यानंतर ते जनतेशी संवाद करणार आहेत। राहुल गांधींची वांद्रे ते धारावी अशी पदयात्रा, हजारो कार्यकर्ते आहेतच त्यांच्याबरोबर आणि त्याचबरोबर आपण बघतोय मुंबईतले काही काँग्रेसचे नेते या पदयात्रेत सहभागी झालेले आहेत। यामध्ये संजय निरुपम त्यांच्या बाजूला आपल्याला दिसतात। राहुल गांधींचा हा 2 दिवसांचा मुंबई दौरा, आजचा शेवटचा दिवस आहे। वांद्रे ते धारावी अशी ही पदयात्रा आयोजित करण्यात आलेली आहे। या पदयात्रेविषयी आणखी सविस्तर माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। आमचे रिपोर्टर्स आपल्या बरोबर आहेत आणि त्यासाठी सध्या संपर्कात आहेत देवेंद्र कोल्हटकर, आमचे प्रतिनिधी। देवेंद्र, राहुल गांधींची पदयात्रा वांद्रे ते धारावी अशी आहे, कुठपर्यंत ही पदयात्रा पोहोचलेली आहे आणि काय याबाबतचे अपडेट्स आहेत सध्या? मुंबई दौऱ्यावरती आहेत। काल त्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं होतं आणि आज मुंबईमध्ये त्यांची पदयात्रा आहे। बांद्रा ते धारावी चा मार्ग आहे आणि अगदी काही वेळापूर्वीच या पदयात्रेला सुरुवात झालेली आहे। महागाई आणि वाढलेले विजेचे दर या 2 विषयांना घेऊन ही पदयात्रा काढण्यात आलेली आहे। मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेते मंडळी या पदयात्रेमध्ये सामील झालेली आहे आणि काही वेळापूर्वीच या पदयात्रेची सुरुवात झालेली आहे। साधारण तासाभराच्या अंतरात ही पदयात्रा जी आहे ती धारावी मध्ये ज्या ठिकाणी या पदयात्रेचा शेवट केला जाणार आहे तिथपर्यंत पोहोचेल। अनुपमा, अगदी देवेंद्र, साधारण कोण कोण मुंबईतले काँग्रेसचे नेते किंवा महाराष्ट्रातले दिग्गज नेते या पदयात्रेमध्ये सहभागी आहेत त्याविषयी काय माहिती? अनुपमा, काँग्रेसची सगळी जी दिग्गज मंडळी आहेत ती या पदयात्रेमध्ये सामील झालेली आहे। माणिकराव ठाकरे असतील, नारायण राणे असतील किंवा मुंबईतली जी नेते मंडळी आहेत, संजय निरुपम असतील, असलम शेख असतील, नसीम खान असतील, बाबा सिद्दीकी असतील, प्रिया दत्त असतील, ही सगळी मुंबईची जी नेते मंडळी आहेत ती देखील या पदयात्रेमध्ये सामील आहेत। काही दिवसापूर्वी काँग्रेसच्या जे नेते मंडळी आहेत त्यांच्यामधला वाद जो आहे तो उफाळून आलेला, मात्र आज सगळे जे आहेत या पदयात्रेमध्ये एकत्रित सामील झालेले आपल्याला पाहायला मिळतात आहे। अनुपमा, हा उत्साह दिसतोच आहे, नेते तर आहेतच त्यांच्या अवतीभोवती, मात्र एकंदरीतच नवसंजीवनी देण्याचा जो राहुल गांधींचा प्रयत्न आहे या दौऱ्याच्या माध्यमातून, तर काय नेमका कार्यकर्त्यांचा उत्साह देवेंद्र कसा दिसून येतोय? नक्कीच अनुपमा, आगामी काळामध्ये अंतरावरच मुंबई महानगरपालिकेच्या महत्वपूर्ण निवडणुका ज्या आहेत त्या पार पाडणार आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांना एक ऊर्जितावस्था देण्यासाठी अशा पद्धतीच्या पदयात्रेचं आयोजन केलेलं आहे। मोठ्या संख्येने कार्यकर्ते तर उपस्थित आहे आणि स्वाभाविक आहे त्यांच्यामध्ये स्वतः या पदयात्रेचं नेतृत्व करत असल्यामुळे उत्साह पाहायला मिळतोय। राहुल गांधी यांना मुंबईतले जे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये कुठेतरी उत्साह भरण्याचं काम जे आहे ते काँग्रेस मार्फत केले जात आहे। अनुपमा, ठीक आहे देवेंद्र, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। आपल्याकडून अपडेट्स याबाबतच्या जाणून घेत राहू। आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर सध्या आपल्या बरोबर होते। राहुल गांधींची पदयात्रा मुंबईमध्ये सध्या सुरू आहे आणि वांद्रे ते धारावी इथपर्यंत ही पदयात्रा असणार आहे आणि त्यानंतर ते जनतेशी संवाद साधतील। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।